रेकॉर्ड नका करू. ओके. ज्याचा पायाच मोह असतो, डिल्युजन असतं, तर ती हॅपीनेस कधीही तुम्हाला शांततेपर्यंत घेऊन जाणार नाही. ज्या सुखाचा पाया शांततेतून उभारला जातो, त्या सुखाचा पाया प्रॅक्टिस मधून उभारला जातो, तो तुम्हाला कधीही अशांततेपर्यंत, दुःखापर्यंत घेऊन जात नाही. भगवान बुद्ध पहिलेच म्हणतात, माइंड इज अ मास्टर, माइंड इज अ चीफ रनर. इफ यू act with the impure state of mind, suffering will follow. And if you act with the pure state of mind, happiness will follow. मन हे मुख्य आहे. कोणतीही कृती दुर्गुणात असलेल्या मनानं करसाल तर तुमच्या मागं दुःख राहणार. आणि सद्गुणांनी माखलेल्या मनानं करसाल तर तुमच्या मागं सुख राहणार, शांतता राहणार. ओके. तर खूप महत्वाचं आहे की आपण काय चॉईस करतो. पण आपली चॉईसेस जर डिलिडेड असेल, मोहात असेल, तर आपण चूज नाही करू शकत. जसं तुम्ही गव्हातून खडे नाही काढू शकले किंवा भाजीमधून खडे नाही काढू शकले, डाळीमधून खडे नाही काढू शकले, तर ते ते खडे तुमच्या जीवनामध्ये येतात. ते खडे जेवणात आल्यानंतर तुम्हाला माहिती काय होतं, सांगायची गरज नाही. तर ही असते चॉईस. तर निवडण्यासाठी माइंडफुल असणं खूप गरजेचं आहे. शांततेत केल्या गेलेली निवड ही सुखापर्यंतच घेऊन जात असते. ओके. याच्यासाठी सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. स्पेशली प्रॅक्टिस. शील, समाधी, प्रज्ञा, पारमिता, योनिसो मनसिकार, अयोनिसो मनसिकार, आर्याष्टांगिक मार्ग, ओके, पंचस्कंद, जेवढे काही फॉर्म ऑफ प्रॅक्टिसेस भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे वेगवेगळ्या सुत्तांमधून, स्पेशली अनंत लाखन सुत्तात, नो अत्ता अनात्ता, मी नाहीची जाणीव किंवा मी नाहीचं बीज जेव्हा तुम्ही तुमच्या मनामधून पेरायला सुरुवात करसाल, तर ऑटोमॅटिकली नाशवंतता तुम्हाला दुःख देणार नाही आणि दुःखही तुम्हाला कधीही सतावणार नाही. जिथं जिथं मी आहे परमनंट शिफ्ट तुम्ही आणली की तुम्हाला प्रॉब्लेम सुरू होऊन जातो. कारण की तुम्ही युनिव्हर्सल ट्रूथच्या विरुद्ध वागायला सुरुवात करतात. तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध वागायला सुरुवात केलं की ऑटोमॅटिक तुम्ही ओढल्या जाता, ताणल्या जाता. तेच तर दुःख आहे. मन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळणं. ओके. म्हणून चॉईस खूप महत्वाची आहे. तुम्ही काय निवडता? तुम्ही प्रॅक्टिस निवडता की तुम्ही तुम्ही टाइमपास निवडता? ओके. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक वेळ टाइमपासचे खूप रस्ते आहेत. प्रॅक्टिस करतोय म्हणून बोंबाबोंब करायची गरज नाहीये. प्रॅक्टिसच तर शांतता आहे. जिथं तुम्ही शो केला, तिथं तुमचं आत्ता निर्माण आहे. मी, माझं. बिईंग अँड बिईंग ओनरशिप. मी असणे आणि माझं असणे प्रत्येक गोष्टीची ओनरशिप.
खूप ट्रेमेंडस आहे धम्म जर समजला. ओके. धम्म विहारी एक प्रवचन होतं. धम्मामध्ये त्या घरामध्ये राहणं याच्यापेक्षा मोठं सुख नाही. घरामध्ये राहणं म्हणजे काय? आपलं घर नाही, प्रॅक्टिसचं घर. प्रॅक्टिसचं घर. आज मी तुम्हाला ओव्हरऑल सांगणार आहे प्रवचन. असं काही विशिष्ट विषय नाहीये. पण रेकॉर्ड नाही करायला पाहिजे होतं. इट्स ओके. सर, तुम्ही काय चूज करता खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यावरच प्रॅक्टिस बेस असते. तुम्ही झोप चूज करता, तुम्ही आराम चूज करता. की झोप आणि आराम एक गरजेचं आहे. असं नाही की गरजेचं नाहीये. परंतु झोप जेव्हा आळसमध्ये बदलत असेल ना, तर तिला तोडणं खूप गरजेचं असतं. झोप जर आळसामध्ये बदलत असेल, तर तिला तोडणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जर तोडत नसाल, तर ती झोप तुम्हाला तोडून टाकते नंतर. ओके. तर ओव्हरऑल प्रॅक्टिस जी आहे, ती आपल्या अवतीभोवतीच नाही, तर आपल्या आतमध्येच आहे. तुम्हाला कोणाला शो करायची गरज नाही. तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. ओके. तुम्हाला कोणाला दर्शवण्याची गरज नाही, की शील तुटतायत का, हे होतंय का, ते होतंय. ओके. जवळचे आहेत तर ठीक आहे. मोस्टली पहिल्याच पायरीवर ब्रेक होतात. शील. ब्रेक का होतात शील? कारण की ते हॅबिट नाही बनत. ओके. हॅबिट नाही बनत. व्हेरी ट्रेमेंडस आहे. व्हेरी केअरफुल राहावं लागतं शिलांच्या विषयी. सगळ्यात जास्त शील जे ब्रेक होतात ते बोलण्यामुळं. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. बोलण्यामुळं खूप मोठे शील ब्रेक होतात. एनिव्हेअर बघा, जसं की मी हे उदाहरण खूप वेळेस दिलेलं आहे, की गाडीतून तुम्ही चाललाय आणि अ, समोरच्याने विचारलं कुठं आहात? तुम्ही एक्झॅक्ट पॉइंट सांगितला पाहिजे. तुम्ही जर 1 मिनिट समोरी जर सांगत असता डिस्टन्सच्या, तर तुम्ही ब्रेक केलाय ते. तुम्ही ब्रेक केलाय. व्हेरी, व्हेरी प्रिसाईज असलं पाहिजे या बाबतीत. मी हे नाही म्हणत की अटॅच असलं पाहिजे प्रिसिजनला. काय म्हणतात एकदम बरोबर राहण्याला. मी हे नाही म्हणत आहे. पण प्रॅक्टिस करा. म्हणजे बोलण्याची प्रॅक्टिस खूप स्ट्राँग असते. प्रिसाईज असलं पाहिजे. की तुम्ही म्हणताय की हे गुलाब नाही, हे कमळ आहे. ब्रेक. तुम्ही म्हणता मी याला पाहिलं आणि नाही पाहिलं. ब्रेक. खूप सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या विषयी बोलतायत. ब्रेक. एखाद्या विषयामध्ये बोलताना आनंद घेताय. ब्रेक. दुर्गुणातून म्हणत आहे, सद्गुणातून नाही. ईर्ष्या रूपामुळं बोलताय. ब्रेक. द्वेषमुळं बोलतायत. ब्रेक. हे सर्व आत्ताचे काम आहेत. मी की प्रॅक्टिस इतकी सोडणार आहे मी. तुम्हाला जर वाटत असेल की क्विकली होईल, नाही, इम्पॉसिबल आहे. बघा मी अ, आता अ, एकदा काय झालं की ड्रायव्हरचा फोन आला आणि तो म्हणतो की बा अ, गाडीमधला युरिया कमी झाला. मी त्यानं कंपनीला फोन लावला. कंपनी से की बा तुम्ही युरिया जर फिल नाही केला, तर गाडी चालणार नाही. सेम इज द प्रॅक्टिस. ओके. प्रॅक्टिस पण सेमच आहे. जर तुम्ही पानाती पाहता प्रॅक्टिस नाही केलं, हे जर प्रॅक्टिस नाही केलं, कुठून लाईफ चालणार आहे?
लाईफ चालतच नाही. ओके. याच जन्मामध्ये नाही तर असंख्य जन्मामध्ये आपल्याला शॉर्ट लाईफ भेटते. तुम्हाला धम्म कुठूनही समजू शकतो. जर तुमची प्रॅक्टिस परफेक्ट असेल, वेल असेल, इस्टॅब्लिश असेल, स्पेशली इस्टॅब्लिश असेल. इस्टॅब्लिशमेंट प्रॅक्टिससाठी खूप महत्वाचं असतं. जशी एखादी गाडी खूप जर दणकट असेल, वजनदार असेल, तर ती रोडला चिपकून चालते. हलकी-फुलकी गाडी अशी उडत-उडत चालते. ओके. बॅलन्स राहत नाही. त्याला बॅलन्स ठेवण्यासाठी स्टीअरिंग खूप स्ट्राँग पकडावं लागतं. परंतु जर वजनदार गाडी आणि भरगच्च जर गाडी असेल भरधाव, तर ती रोडला पकडून चालते आणि तुम्हाला बॅलन्स नाही करणार. बघा, की ते कुठूनही तुम्हाला धम्म समजू शकतो. कुठूनही. तुम्हाला पुस्तकात झाकायची गरज नाही. ओके. अजयन चहाचं खूप सारे उदाहरण अजयन चहाच नाही सगळे भिक्खू, सगळे प्रॅक्टिशनर हेच म्हणतात. एका सर्टन पिरियडला आल्यानंतर तुम्हाला बुक्सचा सपोर्ट घेणं सोडावं लागतं. ओके. सुत्तास मेअरली फक्त दिशादर्शक आहेत. ओके. Google मॅपला धरूनच तुम्ही चालू नाही शकत. Google मॅपच्या सपोर्टनं तुम्ही चालू शकता. परंतु चालणं तुम्हाला आहे. सेम पद्धतीनं प्रॅक्टिस आहे. ओके. आणि विदाऊट टीचर इम्पॉसिबल आहे. मी तुम्हाला आता स्पष्ट सांगा. खूप सगळे उदाहरणं आहेत. लॉस्ट केली प्रॅक्टिस. आपल्याच ग्रुपमधले खूप सगळे उदाहरणं आहेत. विदाऊट टीचर इम्पॉसिबल आहे. तुम्ही तुमची प्रॅक्टिस का गमावता माहिती का? तुम्ही टीचरच्या कनेक्ट नाही राहत. मी माझी गोष्ट नाही करत आहे. मी करत आहे बंदे डान्सरी म्हणा किंवा बंदे मसाला म्हणा. तुमच्या प्रॅक्टिसच्या बाबतीत. असो ना, तुमचा श्वासही सध्या इम्बॅलन्स असेल, तुम्हाला श्वासही समजत नसेल, तरी टीचरला विचारा. ओके. तरी कनेक्ट व्हा. एव्हरी डे, एव्हरी वीक हप्त्यातून 2-3दा कनेक्ट. दॅट्स द प्रॅक्टिस. ती असते प्रॅक्टिस. जर आपण विचारतच नाहीये, आपण काही करतच नाहीये, मूव्ह नाही होत आहे, तर काय कामाचं? आपली प्रॅक्टिस कुठेच जाणार नाही. तिथंच राहणार. म्हणून आळस जो आहे, आळस सोडावा लागणार आहे. मी दरवेळेस तुम्हाला सांगत आलेलो आहे, की आळस सोडावा लागतो. बघा मी मी बऱ्याच वेळेस आता या रिसेंटली माझ्याच्यानं सकाळचं सेशन उघडत नाही. कारण की अति टायर्ड होऊन जातो. मे बी समटाईम 18 हॉवर, 19 हॉवर वर्क राहतं. ओके. पण तरी पण अनदर डे आय एम रेडी टू डू दॅट. तर आपण इन्व्हेस्ट काय करत आहे? की आपण आजच्या तारखेमध्ये इन्व्हेस्ट काय करत आहे खूप महत्वाचं आहे. हे सकाळपासून शील म्हणणं, त्याच्यानंतर प्रवचन ऐकणं, त्याच्यानंतर भगवान बुद्धांना दान देणं. ओके. स्मॉल, छोटं-छोटं, छोटं-छोटं पण फिल करा. तुमचा युरिया फिल करा. याचा अर्थ काय आहे, की तुमचा जो प्रॅक्टिसचा युरिया आहे तो फिल करा. एव्हरी डे करा. एकही दिवस नाही. ज्यावेळेस अ, अन्य कौंडिण्य माहिती आहे? फर्स्ट डिसायपल पहिले होते जे हं, अ, पहिले स्वतः आणि पहिले भिक्खू. ओके. भगवान बुद्ध काय म्हणायचे? पण त्यांना प्रेज करा. अनासी वत्त बहु कोंडण्यौ. ओके. की कौंडण्याला कौंडण्याला समजलं. ओके. व्हेरी इंटरेस्टिंग. काय समजलं होतं? अनात्ता, नॉन सेल्फ and impermanence and suffering. हेही भिक्खू चेतवनामध्ये भगवान बुद्धांनी म्हटलं होतं. फर्स्ट डिसायपल. त्यानंतर ते निघून चालल्या जातात. भगवान बुद्धांची परमिशन घेऊन अ, दत्तवन म्हणून दत्तवना
मंदाकिनी रिव्हरच्या नदी खाली नदीकाठी. आणि 12 वर्षानंतर ते परततात. हो ना, अन्य कोंडान्य किती इंटरेस्टिंग आहे. 12 वर्षानंतर येतात आणि त्यावेळेस भगवान बुद्धांचं परिनिब्बाण होत असतं. त्यावेळेस ते म्हणतात की भगवान बुद्ध तुम्ही ओळखलं का मला? आणि स्टार्ट टू क्राय. त्याच्यानंतर ते पुन्हा वापस चालल्या जातात. ओके. आणि तिथेच ते पास आले होतात. सो ज्यावेळेस ते पास अवे होतात, त्यावेळेस अन्य कोंडान्यांच्या डेथ सेरेमनी मध्ये 80,000 एलिफंट येतात. ओके. 80,000 एलिफंट आणि नागदत्त देवा येतो आणि सर्व उच्च ब्रह्मचे जे देवता असतात, उच्च ब्रह्मलोकातले जे जीव असतात, जे लोक असतात, ते सर्व त्या सेरेमनी मध्ये येतात. प्लस प्रत्येक देवता त्यांच्यासाठी चंदनाचं लाकूड घेऊन येतो. ओके. आणि ज्या वेळेस सर्व हे होतं त्यावेळेस त्यांचे जे धातू असतात ते भगवान बुद्धांना हँड ओव्हर केलं. त्यावेळेस थेरीगाथामध्ये कोंडान्य म्हणतात त्यावेळेस की प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे आणि ती दुःखाला दुःखासोबतच जाणार आहे. तर अन्य कोंडान्याची स्टोरी मी तुम्हाला का सांगितली? कारण की इवन द फर्स्ट डिसायपल ऑफ द बुद्धा, भगवान बुद्धांचे पहिले शिष्य असून सुद्धा, इवन फर्स्ट स्वतः पण गौतम बुद्धांच्या शासनामधले पहिले स्वतः पण पहिले किती अमेझिंग आहे, right? किती अमेझिंग आहे. तर प्रॅक्टिस जी आहे ती ती कंटिन्युएशन मध्ये जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. इवन परिनिब्बाणा आफ्टर परिनिब्बाणा भगवान अं, तर परिनिब्बाणा भगवान बुद्धांच्या जे काही आता म्हणत्या आनंदांनी सांगितलं होतं बघा की जे काही संगीती झाल्या त्यामध्ये कसं कसं डेव्हलपमेंट करण्यात आलं, कसं कसं सगळं ठेवण्यात आलं, कसे रूल्स सांगितले गेले, कसं सुट्टांना डेव्हलप केल्या गेलं. पण ते आनंदाच्या सर्व म्हणजे आनंदाच्या सर्व मुखामध्ये ऑल ओव्हर 2,500 वर्षापासून हे जे काही घडत आहे, 2,500 वर्षापासून जे काही घडत आहे, आज आपण या मनुष्य जीवनामध्ये आहोत. श्वास घेते, नवीन दिवस आहे. Right? तुम्ही शब्दही ऐकतायत माझे किंवा प्रवचन ऐकताय माझं. परंतु हे सर्व ऐकल्यानंतरही दुर्गुण आपल्यावर हवी होतातच. हा, एवढा मोठा सद्धम्म आहे, आपल्याला माहिती, शील समाधी पन्या, ओके, असादा आदिनव निसरण, लेटिंग गो, चार आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, पारमिता, सर्व आपल्याला माहिती.
दस पुण्यक्रिया सर्व माहिती. आनापाना मेत्ता मनानुसती, काही चानापर्यंत गेले, काही इच्छापर्यंत गेले, काही सर्व आहे. बट वाय सफर? तरी पण दुःख का? कारण की अजूनही व्ह्यूज क्लिअर नाही. अजूनही आपण अटेनमेंट पर्यंत नाही. मग आणि फलापर्यंत नाही. जिथं दुर्गुण तिथं दुःख. हे कधीही लक्षात ठेवा. दुःख झालं की दुर्गुण आहेत. मग कमी कोण करणार? ऑटोमॅटिक होणार का? ऑटोमॅटिक तो होणार नाही. सो इम्पॉर्टंट आहे की आजचा डे आपण कसा पास करायचा आहे. ओके. सिम्पली आहे की तुम्ही सकाळी शील घेतली पाहिजे, त्यानंतर तुम्ही आनापाना केलं पाहिजे किंवा मेत्ता केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही जो मिड टाइम आहे, मधला टाइम आहे, ट्राईंग टू बी अवेअर. ओके. अवेअर असलं पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाचं की फ्लो मध्ये निघायचंय. ओके. की मला हे आवडतं म्हणूनच मला हे खायचंय. मला हे आवडत नाही म्हणून मला हे नाही खायचंय. ओके. एनी एनी काही असो, एक छोटासा विचारही तुम्हाला प्रॅक्टिस पासून दूर करेल किंवा जवळ घेऊन जाईल, किंवा तो विचारच एक प्रॅक्टिस असेल. तुम्ही कितीही वाचन करा. हं? तुम्ही कितीही वाचन करा, तुम्ही कितीही सुट्ट पाठ करा, तुम्ही त्रिपिटक का पाठ करत नाही, परंतु विदाउट प्रॅक्टिस इम्पॉसिबल आहे. हे विदाउट प्रॅक्टिस इम्पॉसिबल आहे आणि विदाउट संगत रेअरच आहे. ओके. कारण की भगवान बुद्धांनंतर धम्म हा व्यवस्थित फक्त संघच सांगू शकतो, ते पण हायर. किती काही करा, नो मॅटर. परंतु नंतर इव्हन माझ्यापासूनही तुम्ही एका लिमिट पर्यंत घेऊ शकणार. माझी पण एक लिमिटच आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक सिंपल सरळ सरळ सांगतो, मी तुम्हाला निब्बाण आणूनच देऊ नाही शकत. आणि जो जर मीच पोहोचेल नाही तर मी काय पोहोचवणार तुम्हाला? सिंपल आहे. जे ऑलरेडी पोहोचले तेच घेऊन जाऊ शकतात. जे ऑलरेडी पोहोचले ते घेऊन जाऊ शकतात. मी फक्त एखाद्या दिशादर्शक सारखाच आहे. ओके. परंतु फायनली जे आहे, तुम्हाला जी प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला स्वतः करायची आहे. तुम्हाला स्वतः या सर्व पाथवर चालायचं आहे. ओके. तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचंय. तुम्हाला रोज चॉईस करायची आहे. तुम्हाला काय निवडायचंय. तुम्हाला डिल्युजन सोबत हॅपीनेस पाहिजे, की तुम्हाला माइंडफुलनेस सोबत हॅपीनेस पाहिजे, का तुम्हाला माइंडफुलनेस सोबत पीस पाहिजे, ते तुम्हाला निवडायचं. तुम्ही काय क्रेव करताय, तुम्ही कोणती तृष्णा होल्ड करू नये. पाहिजे 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 पाहिजे. प्रत्येक पाहिजेच्या नंतर पाहिजे 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 पाहिजे, नंतर दुःख 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 स्वतःच जोडून घ्यायचं. 100% रिफंड आहे त्याचे. ओके. तृष्णेचा रिफंड एकच आहे, दुःख. हं? तिथं तृष्णा तिथं दुःख, त्याच्याशिवाय इम्पॉसिबल आहे. तुम्ही कोणतंही बी रोवा, त्याचं फळ येणारच आहे. एक तर काटे नाही तर आंबा. म्हणून चॉईस तुमची आहे, तुम्हाला निवडावं लागणार आहे.
की प्रॅक्टिस करायची का प्रॅक्टिस करायची शील समाधी प्रज्ञेची का प्रॅक्टिस करायची ग्रीड हेट्रेड डिलिजनची? तुम्हाला जर ग्रीड हेट्रेड डिलिजनची प्रॅक्टिस करायची तर जास्त हार्ड नाहीये जीवन, इझी आहे, खूप इझी आहे. फटकन तुम्हाला मृत्यूपर्यंत घेऊन जाईल. पण त्यानंतर काय? ज्या लोभ द्वेष मोहामुळे जे काही अपुण्य केलेले 100% अपुण्यच होणार आहेत. अपुण्यच होणार आहे. जे काही लोभ लोभ दोष मोहामुळे अपुण्य केले त्याचं रिझल्ट काय या जन्मात नाही भेटलं तर मग कधी भेटणार? नेक्स्ट लाईफ तर आहेच ना तयार. नेक्स्ट लाईफ रेडीच आहे वेलकम करण्यासाठी. तुम्हाला भीतीने दाखवत आहे, माझं काम आहे तुमची भीती नष्ट करणं. परंतु योग्य मार्गावर चालणं आपलं काम सर्वात महत्वाचं. मार्ग तोच आहे, आर्य अष्टांगिक मार्ग, त्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही. ओके. या जगामध्ये खूप सगळे टीचर्स उत्पन्न होऊन गेलेले आहेत. प्रत्येक टीचर आपापल्या पारमितानुसार रन होत राहतो. परंतु प्रत्येक गोष्ट पास्ट वरच नाही, तुमच्या प्रेझेंट ऍक्शन वर पण आहे. जर तुम्ही म्हणत असाल की प्रॅक्टिस आज नाही उद्या करू, फिनिश. उद्या नसतोच, जे आहे ते आजच आहे. तर तुम्हाला कामचंद करायचंय का तुम्हाला व्यापार मध्ये राहायचंय का तुम्हाला आळस बाळगायचा आहे शरीराचा मनाचा का तुम्हाला इगो मध्ये राहायचंय का तुम्हाला नुसतं डाऊट मध्येच राहायचं? हे पाच तुम्ही ब्रेक करा. हे शेल नाही तयार झालेलं मनावर. मनावर तयार झालेलं आवरण आहे, ते ब्रेक करावं लागणार आहे. जे फुल तुम्ही स्क्रीनवर पाहते ते तर आधी छोटस बीज असतं, परंतु ते जेव्हा ओपन होतं त्याच वेळेस त्याची सुंदरता दिसते. आपली पण प्रॅक्टिस ओपन करायची नाही, कळी म्हणून नाही ठेवायचंय. पण तो प्रॅक्टिस केव्हा ओपन होईल? ज्यावेळेस तुम्ही माइंडफुल असाल, ज्यावेळेस तुमची शील परफेक्ट राहते, ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक इंद्रियावर कंट्रोल ठेवसान विथ माइंडफुलनेस, त्यावेळेस तुम्ही सर्वात मोठं वाक्य म्हणाले, जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छांना मारणं शिकसाल त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस हायर. ओके. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या इच्छांना मारणं शिकसाल त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस हायर. तिथूनच सुरुवात होते. तिथूनच सुरुवात होते, त्याच्याशिवाय सुरुवातच नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये 6 इंद्रियांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं जिथं इच्छा उत्पन्न होते मारणं शिका त्याला. परंतु विथ अनमाइंडफुलनेस, अजागरूकतेनं इच्छा मारल्या जात नाही. अजागरूकतेनं इच्छा पालन केल्या जातात. इच्छा मारण्यासाठी जागरूक राहणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये खूप खूप ट्रिमेंडस, मी तुम्हाला ट्रिमेंडस शब्द याच्यामुळे सांगत आहे की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जो व्यक्ती तर शील समाधी प्रज्ञा किंवा सती म्हणा किंवा पारमिता म्हणा किंवा पंचस्कंद म्हणा यांच्या अवतीभोवतीच जर फिरत असेल तो एखाद्या रॉकेट सारखा त्याची प्रॅक्टिस समोर जाणार आहे, बूस्ट भेटणार आहे. माइंडफुलनेस हे बूस्टर सारखं आहे, त्या रॉकेटला जसं खालून आग लागते आणि ते फास्टली समोर फेकल्या जातं, वर जातं. सेम सती आहे, सेम सती आहे. थेरॉटिकली सगळं काही डाटा आहे, परंतु सती त्याला ऍक्शन मध्ये घेऊन येते. सम्यक सती म्हणजे काय की सम्यक संबुद्धांचा धम्म हा प्रेझेंट मोमेंट मध्ये ऍक्टिव्ह करणं.
वर्तमान काळामध्ये धम्माला क्रियाशील करणं ही असते संवासती. हे सर्वात अवघड आहे. हे सर्वात अवघड आहे. परंतु त्या अवघडला सोपं कोण करून टाकतं? तुमच्या इच्छेला मारण्याची कृती हे सोपं करून टाकतं. ज्या वेळेस तुम्ही इच्छेला मारणं सुरू करसाल, तिथूनच तुम्ही समनामध्ये, समन जे असतात, समन, रिअल समन, त्याच्यामध्ये टर्न व्हायला सुरुवात होतं. हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की तुम्ही अस्साद मध्ये इंटरेस्टच नाही घेऊ राहिले, तुम्ही सेन्शुअल प्लेजर मध्ये इंटरेस्टच नाही घेऊ राहिले. ओके? म्हणून वस्तू काम, प्रत्येक गोष्ट वस्तू काम याच्यामधला जो डेंजर आहे, इम्प्युरिटीज ऑफ डेंजर आहे, किंवा त्याला आपण म्हणू की धोका आहे, तो धोका ज्याला समजला तो अवेअर होऊन जातो, तो जागरूक होऊन. आपण आनंद घेतो ना वस्तूंमध्ये. तर हे जेव्हा आपण ब्रेक करणार, त्यावेळेस प्रॅक्टिसला सुरुवात होते. पहिले समजतच नाही. ओके, आपल्याला सांगितलं तर शीलपालन करा, बसा, ध्यान करा. परंतु आज जे तुम्ही ध्यान करताय, आनापाना कंटिन्यू, रोज 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 रोज, याचे बेनिफिट्स तुम्हाला खूप स्ट्रॉंग भेटणार आहे. ही बुद्ध गॅरंटी आहे, माझी नाही ना. याचे बेनिफिट्स खूप स्ट्रॉंग भेटतात. जेव्हा भेटतील ना, तेव्हा तुम्हाला हे माझे शब्द आठवतील. मे बी आजपासून 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, पण तो आज केलेलं ध्यान, किंवा 5 वर्ष, 2 वर्ष, एनी टाइम, तुमच्या पारमितावर डिपेंड करतं. तुम्ही मागं काय केलं, तुम्ही आता काय करत आहे, याच्यावरच पारमितांची डेव्हलपमेंट होत असते. म्हणून सुरुवातीलाच दिट्ठी खूप पॉवरफुल असणं गरजेचं आहे. आणि श्रद्धा. हे दिट्ठी केव्हा पॉवरफुल होते? श्रद्धा पॉवरफुल असली की दिट्ठी पॉवरफुल होईल. Okay? पहिली श्रद्धा तर बुद्धांच्या प्रती असणं खूप महत्वाची आहे. आणि एक, मी लक हा शब्द वापरत नाही, परंतु लक म्हणजेच पारमिता असते, म्हणजेच मागचे पुण्यकर्म असतात. पुब्बे चक्का पुण्य, त्यालाच लक म्हणून वापरू शकतो आपण. पण तो लक हा शब्द नाही वापरला पाहिजे. पण अर्थ तोच आहे की मागच्या जन्मातले पुण्यकर्म. तर माझ्या जीवनामध्ये पुण्य, एक लकीएस्ट थिंग हीच आहे की माझा जो बिझनेस पण आहे, तो पण भगवान बुद्धांच्या आजूबाजूलाच आहे. म्हणजे विहारापर्यंत घेऊन जाणं आणि भगवान बुद्धांच्या धातूपर्यंत घेऊन जाणं, हेच माझा बिझनेस आहे टुरिझम मध्ये. पण दुसरा बिझनेस नाही झाला. हे लकीएस्ट फॉर्म आहेत. ज्यावेळेस प्रॅक्टिस कमी राहायची माझी, त्यावेळेस कमीत कमी मी धातूंपर्यंत तरी राहायचो, पैशाच्यासाठी का होईना. ओके, परंतु इनडायरेक्टली मी त्या टच मध्येच राहिलो. तर हे जे आपले पुब्बे चक्का पुण्यात असतात, ते फक्त मागच्या ह्याच्यावरच नाही राहायचंय. तुम्हाला आज, आज करायचंय, आज, आता, इथं. आता आणि इथं मध्ये विश्वास ठेवा. ओके, उद्या आणि काल मध्ये विश्वास ठेवू नका. काल झालं ते झालं, उद्या येणार नाही. आता मध्ये विश्वास ठेवा. आता मध्ये तुम्ही जर राहिला, तर कालही चांगला आणि उद्याही चांगला. ओके, सो खूप इंटरेस्टिंग आहे. मी सांगतो ना, खूप खूप सगळ्या भिक्कूंच्या सोबत राहिलोय की, हॉक सॅडजिन पासून, अजंजय सरोन पासून, बंध्या आर्यधम्म, बंध्या, नंतर तर जे दुसरे आहेत त्यांची नावही सांगत नाही. ओके, परंतु सगळ्यांची प्रॅक्टिस, सगळ्यांची माइंडफुलनेस जी आहे, ती वेगवेगळ्या रूपानं डेव्हलप झालेली आहे. ओके, तर हे जे असोसिएशन होतं, हे जे असोसिएशन आहे किंवा होतं, या असोसिएशन मुळेच आज हे शब्द तुम्ही ऐकू शकत आहे. आज ही प्रॅक्टिस तुम्ही करू शकत आहे.
किंवा आज तुम्ही या सर्व भिक्खूंना तुमच्या आजूबाजूला बघू शकत आहे. ओके. म्हणून जोपर्यंत तुम्ही चूज करू शकत नाही काय रॉंग आहे काय राईट आहे, तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये, डे टू डे, ओनली टुडे, नॉट डे टू डे, फक्त आज, फक्त आता. आणि तुम्ही सर्व आता मध्ये राहणं शिका. उद्याची चिंता, उद्याचा विचार नाही. जे आहे ते आता आहे. तुम्ही आज काम करा, तुमचा उद्या सिक्युअर आहे. चिंता करून काही भेटणार नाही. तर ही जी प्रॅक्टिस आहे ही आपल्याला फ्री करते. कशापासून? सर्व दुःखांपासून फ्री करून टाकते. अन्य कोंडण्यांचं उदाहरण मी तुम्हाला फक्त यासाठी सांगितलं की तुम्ही थोडस इन्स्पायर व्हा, की पहिला श्रोतावन, पहिला भिक्खू इवन तो सुद्धा येऊन म्हणतो की मला ओळखलं का, and he cries. Right? तर प्रॅक्टिस जी आहे, उदाहरण मी याच्यासाठी दिलं की दुःखापर्यंत नाही जायचंय. हे दुःखापर्यंत नाही जायचंय. जोपर्यंत तुमच्यामध्ये अनात्ता डेव्हलप होत नाही, नो सेल्फचं कॉन्शियसनेस, नो सेल्फचं काय म्हणतात, बीज तुमच्यामध्ये रोवल्या जात नाही, तोपर्यंत माइंडफुलनेस सुद्धा तुमची स्ट्रॉंगर होत राहणार नाही. परमनंट शिफ्टचं जे डिल्युजन आहे ते रिमूव्ह करणं शिका. की माझं जीवन खूप मोठं आहे, मी समोर प्रॅक्टिस करून घेईल, काही फरक पडत नाही. तर हे जे डिल्युटेड लाईफ आहे याच्यामधून मूव्ह होणं खूप महत्वाचं आहे. एव्हरी डे इन्व्हेस्ट करा. जसं आपण जमा करतो ना, एव्हरी डे इन्व्हेस्ट करा, प्रॅक्टिस मध्येच इन्व्हेस्ट करा, दुसरीकडे नाही. आपलं जॉब आणि काय म्हणतात आपल्या लायबिलिटीज साठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे, परंतु त्या कामामध्ये पण धम्म ओळखणं शिका. त्या कामाला पण धम्म कसं बनवता येईल ते बघा. प्रॅक्टिस न करण्यासाठी हजार बहाणे शोधणं इझी आहे, पण प्रॅक्टिस करण्यासाठी हजार बहाण्यातून एक बहाणा शोधणं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. बसण्यासाठी खूप हिंमत लागते. ते बसल्याच जात नाही. एकदा का प्रॅक्टिस झाली तर मग उठल्या जात नाही. ते अटॅचमेंट सुद्धा नाही पाहिजे. तेवढी फ्लेक्सिबिलिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे, तेवढी ॲबिलिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे. ओके. तुम्हाला थोडस इन्स्पायर करत होतो, पण तुम्ही रेकॉर्डच करायला लावलं. तर आय थिंक एवढं इनफ आहे. तुम्ही कंटिन्यू त्याची प्रॅक्टिस आहे ती करा आता.